स्पर्धेच्या वतीनं स्वागत करेल। बरेच सारे प्रेक्षक वर्ग सध्या युट्यूबच्या माध्यमातून ही मॅच एन्जॉय करतात, त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील मनपूर्वक स्वागत। स्वर्गीय लक्ष्मण शेठ पाटील आणि स्वर्गीय अविनाश मात्रे यांच्या 1470 क्रमांकाची ज्यांची फोर व्हीलर्स आहे कृपया बाजूला घ्यायचे आहे। मान्यवरांचा हेतूची सन्मानित केला जाईल। सन्माननीय अविनाश सालवी श्रीमलंगड विभागीय भारतीय जनता पार्टीची युवा मोर्चा उपाध्यक्ष आहेत, त्यांचा हेतूची सन्मानित केला जाईल। धर्मनाथ शेठ भोईरा माजी सरपंच पेंदर। चला रोडपाली टीम शेवटचा कॉल आहे बघा, लगेच शतक्षण लाभा अन्यथा पेनल्टी लागेल, लक्षात ठेवा। हरीश शेठ पाटील मुरबी आपण यावं, त्याचबरोबर राजन शेठ मुरबी उसाडणे। बघा मित्रांनो, आज एका एकाचा सन्मान आपल्याला करता येणार नाही कारण वेळ नाहीये, सामन्याकडे आपण फोकस करणार आहोत। आणि पोसरी गावचे जे सरपंच आहेत नागेश दादा, आपण समोर यावं, आपला हेतूची सन्मानित केलं जाईल। रोडपली संघाचा खेळाडू सागर पाटील, चला लगेच मैदानात या अन्यथा टीमला पेनल्टी लागेल। आणि पंच सामना सुरू करा, चला फिल्डिंग रचना करून घ्यायची आहे। श्याम स्पोर्ट रोडपाली टीम, एवढा वेळ तुमच्यासाठी मिळणार नाहीये कारण स्पर्धेतला रूल्स आहे आणि त्या रूल्सला तुम्हाला फॉलो करावं लागेल। आम्ही नेहमीच सांगतो की जिंदगी मौके कम धोके ज्यादा देती है, आणि चला लगेच पंच वॉर्निंग द्या या टीमला कारण आम्ही एवढा वेळ तुम्हाला देऊ शकत नाहीये। तर जगदीश मात्रे कुशिवली, जगदीश दादा मात्रे कुशिवली यांचा हेतूची सन्मान केला जाईल। त्याचबरोबर नारिवली गावातील राणी ढाब्याचे मालक जयेंद्र शेठ पाटील नारिवली, वामनदादा पाटील नारिवली कुलदैवत मित्रमंडळचे सल्लागार आहेत आणि कालूराम फुलोरे यांना इथे आमंत्रित करतो। दादा यायचे आपण, ज्यांची नावं बघा मित्रांनो, एका एकाचा वैयक्तिकरित्या सन्मान इथे करता येणार नाहीये। दत्ता राजे कलोजा मजकूर शांततेचे प्रतीक यायचे, आपलाही सन्मान इथे केला जाईल। तर MH-0-1470 क्रमांक कोणाची गाडी असेल तर लगेच आपण बाहेर काढा, त्या गाडीमुळे बराचसा ट्रॉफिक निर्माण होते, लक्ष ठेवा कारण आपली गाडी व्यवस्थितरित्या पार्किंग करायची आहे। तो दोन्ही टीमला शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। अप्रतिम मॅच रोडपाली विरुद्ध आपण पाहतोय गावदेवी गोट या दोन बलाढ्य टीम मध्ये। सलामीवीर ओपनिंग जोडी मैदानावरती रवाना झाली आहे। गोट संघाची रोशन सालुंके आणि सचिन पाटील, पहिला बॉल वेगवान फेकलाय गोलंदाज शशी जाधव, पहिलं पॉवर प्ले षटक फेकत असताना दोन्ही टीमसाठी मॅच महत्वाची आहे, डू अँड डाय, जिंका किंवा मरा, कारण या मॅच मध्ये जिंकलात तर किमान एकतरी ट्रॉफी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता। आणि हे स्वप्न पाहिलंय त्यांच्या पाठीराख्यांनी आणि दोन्ही टीमनं पाहिलेलं स्वप्न आज या मॅच मध्ये सत्यात उतरवलं जाईल। थँक्यू सो मच अभिनंदन सालवी, आपलं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू। वेळात वेळ काढून आपण देखील उपस्थित राहिले, आपलाही मनपूर्वक आभार। पहिला चौका टोकलाय फलंदाज रोशन सालुंके या बॅट्समन। 1470 क्रमांकाची सेलेरिओ गाडी बघा कोणाची असेल, प्रेक्षक वर्ग कोणी असतील, आपला आमचा आवाज ऐकत असेल तर लगेच तात्काळ आपली गाडी हलवायची आहे। यावेळीचा बॉल मिस्टायमिंग होता, विकेटच्या पाठीमागे रन्स कंप्लीट झाली वेगानं। एक धावेसाठी आता तुम्हाला संघर्ष करावा लागेल कारण आतापर्यंत तुम्ही चांगले मॅचेस जिंकलेत, परंतु आता या क्षणाला प्रत्येक मॅच तुमच्यासाठी महत्वाची आहे, प्रत्येक धाव प्रत्येक बॉल तुम्हाला महत्वाची असेल कारण इथनं जिंकण्यासाठी दोन्ही टीमला संघर्ष करावा लागेल। जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना या दोन बलाढ्य टीम मध्ये आपण पाहतोय। क्वार्टर फायनलचा चौथा मॅच मैदानावर, यावेळेस ऑफसाईडला अलॉंग द कार्पेट चांगलं क्षेत्ररक्षण, एक ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकले नव्हते परंतु त्यानंतर मिळाली फक्त सिंगल, आणि सिंगल बरोबर टीमची टोटल 4 चेंडू 7 रन्स आलेत, 6 रन्स आलेत 4 चेंडू मध्ये। तर सन्मान्य विष्णुशेठ दलवी मुरबी यांचा सन्मानित केला जाईल। राणी डाब्याचे मालक नारिवली आदरणीय जयेंद्रदादा पाटील नारिवली यांचा हेतूची सन्मानित केला जात आहे। ओ टू योगेश मडवी। यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण, 1 रन मिळाली। बाबर सर्कलचं षटक तुम्ही दोनच खेळाडू बाउंड्री लाईन वरती पाहतायत, एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये आपण पाहिलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, तर दुसरा खेळाडू डीप मिड विकेटला बाउंड्री लाईन वरती ऑफसाईड मध्ये। शॉट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, त्यानंतर फ्लाय स्लिप, लेग स्लिप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड ऑन हे खेळाडू मैदानावरती।
फटका पुन्हा एकदा स्क्रीनच्या दिशेनं वेगवान बॉल दन 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 करत चाललाय सीमारेखेच्या बाहेर. अंतिम बॉल वरती आला चौकार आणि चौकाराबरोबर टीमची टोटल लागली आहे स्कोर बोर्ड होती 11 रन्स. पहिलं षटक कंप्लीट. मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. गोपीनाथ शेठ पाटील माजी सरपंच सिद्धी करवले यांचा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर विष्णुबुवा मडवी माजी सरपंच सिद्धी करवले यांचा इथे सन्मान केला जाणार आहे. तर जगदीशदादा मडवी यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला तृतीय क्रमांकाचा जो पारितोषिक आहे त्यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत करण्यात आलेला आहे. जगदीशदादा तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. तर पहिले षटक झाले कंप्लीट. पहिल्या बच्च्या समाप्तीनंतर आपण पाहिलं टीम बॅटिंग करताना गावदेवी गो टीम बनवलेत 11 रन्स. फलंदाज सचिन पाटीलनं एक चौका ठोकला, रोशन पाटीलनं एक चौका ठोकला आणि पहिला विकेटसाठी पहिल्याच ओव्हरमध्ये 11 रनची पार्टनरशिप. रोटपाली संघासमोर एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. अर्थात 4 षटकामध्ये 45-50 धावेचं टार्गेट त्यांना सेट करावं लागेल. आणि आता ओव्हर नंबर सेकंड फेकण्यासाठी गोलंदाज रोहन पाटील. रोहन पाटील बॉलिंग मार्कवरती आणि स्ट्रायकरवरती खेळाडू तुम्ही पाहतात रोशन सालुंके. युवा टॅलेंट, युवा जगरबाज गोट संघाचा तारणहार आणि पहिला फुल टॉस वरती प्रहार केलाय. गोलंदाजचं स्वागत केलं, वेलकम टू द ग्राउंड आणि ठोकलाय मिड विकेटच्या वरनं एक शानदार षटकार. तर शांततेचे प्रतीक तलोदा मजकूर सन्मानित दत्ताशेठ राजे यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. तर रोहन पाटीलचं स्वागत झालं, वेलकम टू द ग्राउंड. कारण महत्वाची मॅच आहे आणि अशा क्षणाला तुम्ही चूक केली तर त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागेल. अप्रतिम मॅच, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेट स्पर्धा MLA ट्रॉफी 2023 ची शेवटची रात्र. यावेळीचा बॉल ऑन साइडला उडवलाय, वाईड स्ट्रॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, 1 रन झाली कंप्लीट. तर सन्माननीय तानाजी मडवी आणि धनाजी मडवी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही रमेश शेठ मडवी आणि मित्र परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करत आहोत. ओटू योगेश मडवी. तर निश्चित आपण पाहतोय निलेश म्हात्रे यांचंही आगमन झालंय, तर त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करेल. यावा आपण व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक स्वागत. अप्रतिम लढत, सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेट स्पर्धा अर्थात MLA ट्रॉफी आमदार चषक 2023 ची शेवटची रात्र. इथं असं म्हटलं जातं की रात्र ही वैराची असते, परंतु आज या रात्रीमध्ये काय पाहायला मिळेल तर तुम्हाला या स्पर्धेतले 4 क्रमांक पटकावणारे संघ पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये स्वप्नातली बाईक जिंकणारा खेळाडू पाहायला मिळेल, तो बसेल आमच्या बाईकवरती. ती आम्हाला पुरस्कृत केली आहे श्री गणेश ट्रान्सफरचे प्रोप्रायटर संजय शेठ मारुती पाटील साहेबांकडनं. त्यानंतर स्पोर्ट्स सायकल पियूष स्पोर्ट्स संघाचे मालक अर्थात आमचे मित्र अतुल शेठ पाटील तोंडरे यांच्याकडनं आम्हाला 2 सायकल पुरस्कृत केलेत. त्याच सायकलवरती कोण बसेल, अनेक सारी प्रश्न आहेत. आज रात्री त्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. चांगला बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चाललाय मिड विकेटच्या दिशेनं, थोडंसं मिसफिल्डिंग, परेश कडकेकडनं चूक झाली. या स्पर्धेतला अर्धशतक ठोकणारा खेळाडू परेश कडके आणि महेश पाटील बुर्दुल असे 2 अर्धशतक आम्ही पाहिलेत आणि आता टीमची टोटल स्कोरवरती लागली आहे 21. तर रोहनसाठी बघा विकेट हॅट्रिक साठी रोहनला अरुण शण मात्रे देवीचा पाडा आणि प्रकाश शण मात्रे देवीचा पाडा यांच्या वतीने 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा प्रयत्न मोठे, पहिला बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर कमबॅक केलं आणि दुसऱ्या धावेसाठी परफेक्ट थ्रो आणि आता माघारी परतावं लागतंय. आता टीमचा तारणहार खेळाडू रोशन सालुंके बॅक टू द डगआउट. तर थँक्स डीजे मास्टर सन्मान्य सतीश बिलाल यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वाले को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लढने वालों के कदमों में जहान होता है. महत्वाच्या लढतीमध्ये संघर्ष वाढलाय दोन्ही टीम वरती, कारण या मॅच मधून जिंकून सुपर 4 मध्ये जाण्याचं स्वप्न या दोन्ही टीमने राखलंय. आता दोन्ही संघनायकाच्या तिरप्या नजरा आमच्या ट्रॉफीवरती आहेत, ज्या व्यासपीठाच्या समोर चमचम करतायत.
एक संघ ही ट्रॉफी उचलेल, एक संघ मात्र रक्ताच्या अश्रू रडेल, कारण तो संघ स्पर्धेतनं बाहेर होईल. हरणाऱ्या संघाला रक्ताचे अश्रू रडावे लागतील, कारण एवढी मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेतनं खाली हात जाणार म्हणजे रक्ताचे अश्रू आता रडावे लागतील. त्यासाठी तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. जिंकण्यासाठी तुम्हाला मैदानावरती घाम घालावा लागेल. पहिला खेळाडू धावचित स्वरूपात बाद. हा चेंडू कट करतोय आणि तोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॅकवर्ड पॉइंटला त्या ठिकाणी रन्स मिळाली. एक सिंग बरोबर टीमची टोटल 23. आज सिद्दीकिलवरे गावात आणि आमच्या ग्राउंडवरती मेला लागलाय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. मैदानाच्या चारी बाजूनं जनसागर, जणू काही क्रिकेटची जत्रा, क्रिकेटचा कुंभमेळा. आणि आज जमलेल्या सर्व तमाम क्रीडा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत करेल क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आणि त्यांनी केलेली ग्राउंडवरती गर्दी. मी पुन्हा एकदा क्रिकेटच्या दर्दी प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करेल. तर सन्मान्य बुर्दुल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मोतीराम शेठ पाटील यांचे सुपुत्र, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सागरदादा पाटील बुर्दुल यांचं आगमन इथे झालेलं आहे. आणि त्यांच्या समवेत नागझरी गावची क्रीडा क्षेत्राची दमदार ओळख, संपूर्ण पनवेल रायगड जिल्ह्यामध्ये पहिली स्पर्धा आयोजित करणारे, जी परंपरा अखंडित ठेवणारे भारतदादा मात्रे नागझरी आणि मोतीराम भोईर वाकलन या त्रिवेणी संगमचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. 2 षटकं झाली कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय गावदेवी घोट संघ 23 रन्स उभारलाय. अद्याप 2 षटकं बाकी आहेत. इथनं जरी 25 ते 30 धावा एकवटल्या तर एक फायटिंग टोटल होईल, कारण समोर संघ बलाढ्य टीम आहे. ज्या रोडपाई संघाचा परेश कडकेने या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक ठोकलंय. पहिलाच बॉल पॅडेल स्वीप, क्षेत्ररक्षकांनी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपलाय झेल. खेळ होतोय समाप्त मैदानावरती. प्रीतम पाटील बॅक टू द डगआउट. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. त्या छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकवलंय. त्या छत्रपती शिवरायांचा निस्ता इतिहास तरी ऐकला ना आणि वाचला ना तर तुम्हाला लढण्याची क्षमता निर्माण होते. कारण छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय लढायचं, लढायचं आणि फक्त लढायचं, रडायचं नाही. परिस्थिती किती गंभीर असू द्या, त्या परिस्थितीवरती रडत बसण्यापेक्षा लढत बसा, मग विजय तुमचा आहे. ही शिकवण शिवरायांनी आम्हाला दिली आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे, जगाच्या पाठीशी तू कुठेही जा, जर तुझा सेल्फ कॉन्फिडन्स, तुझा आत्मविश्वास तुझ्या सोबत असेल तर जगात तुला कोणीही परास्त करू शकत नाहीये. आणि तो कॉन्फिडन्स मैदानावरती घेऊन आज 2 संघ मैदानावरती उतरलेत. आणि पाहूया या मॅच मध्ये कोण सरस ठरणार, कोण मिळवणार विजय आणि कोण उचलणार ही ट्रॉफी. अनेक सारे प्रश्न मैदानावरती आहेत, परंतु त्या प्रश्नाची उत्तरं आता दिली जातील. फलंदाज बाद झाला न्यू बॅट्समन निलेश म्हात्रे. क्लिंग बोल्ड, अनिकेतला अजून एक सफलता मिळाली आहे. वाड बॉलिंग, 2 चेंडू 2 विकेट. अनिकेत मात्र इथे ऑन हॅट्रिक. तर अनिकेत मात्रे बघा, अनिकेत साठी सन्माननीय प्रकाश शेट मात्रे देवीचा पाडा आणि अरुण शेट मात्रे देवीचा पाडा यांच्या वतीने खऱ्या अर्थाने ते कॅश प्राइज दिले जाणार आहे. तर निश्चित काल अनिकेतनं मैदान गाजवलं. 1 षटकामध्ये मेडन ओव्हर त्यानंतर त्याने विकेटची हॅट्रिक त्यांनी प्रस्थापित केली आहे आणि पुन्हा एकदा तो विकेटच्या हॅट्रिकसाठी सज्ज झालाय. परंतु दुसऱ्या बाजूला परिस्थिती आता कठीण होत चालली आहे गावदेवी घोट संघाची. तर अनिकेतने जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर अरुण शेठ मात्रे देवीचा पाडा आणि प्रकाश शेठ मात्रे देवीचा पाडा यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा येतात. समाधान पाटील दिगोडे, अनिकेत भगत उल्वे, संजय भोईर नेरुल, संतोष घरत धाकटी जुई आणि मयूर पाटील उल्वे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. ओटी योगेश मडवी. कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिर कर संभल जाए वही जीतता है बाजी. आता मैदानावरती संभाळावं लागेल स्वतःला, कारण विकेट आतापर्यंत टीमनं गमावल्यात. एकूण खेळाडू बाद झाले 3. न्यू बॅट्समन येतोय या मैदानावरती. रोहित सालुंके आता आलाय मैदानावरती. हा घोट संघाचा तारणहार आहे. पाहूया कशा प्रकारे खेळेल. अनिकेतचा बॉल वेगवान आणि ते अजून एक डॉट बॉल. अनिकेतचं चित्र कालच्या रात्री जर पाहिलं तर अनिकेतनं अक्षरशः भारावून सोडणारी गोलंदाजी, फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवण्याचं काम आणि मेडन ओव्हर, विकेट हॅट्रिक असे काही कारनामे त्याने मैदानावरती
काल रात्र केली आहे, मात्र कालची रात्र वेगळी होती, आजची रात्र वेगळी आहे. आणि मी मगाशी सांगितलं रात्र ही वैराची असते. टीमची टोटल धावपळका होती 23 रन्स. अजून एक विकेट. ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. या ओव्हर मध्ये 3 विकेट 4 बॉल 0 धावा. अनिकेतचं मी कौतुक करेल. आणि आता रोडपाली संघाच्या पाठीराख्यांचा जल्लोष. थँक्स योगेश मडवी. अनिकेतच्या बद्दल सांगायचं झालं, कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं इथे खऱ्या अर्थाने एका षटकामध्ये 5 विकेट प्राप्त केलं. निर्धाव षटक हाताळलं होतं. आणि आता महत्वपूर्ण मोस्ट इम्पॉर्टंट जी सामना सुरू आहे वर्तमान सामना मैदानामध्ये, इथे सुद्धा अनिकेतच्या माध्यमातून गोलंदाजीची कमाल आपल्याला इथे बघायला मिळते. यस, कोई हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. आता मात्र संघर्ष वाढलाय आणि आता गावदेवी घोट संघाच्या समर्थकांवरती चिंता वाढली आहे. कारण आता त्यांना घाम फुटलाय. संघ अडचणीत सापडलाय, परंतु परिस्थितीशी लढत बसण्याची क्षमता या खेळाडूमध्ये. परिस्थिती आता थोडीशी कठीण जरी असली तरी त्या परिस्थितीवरती मात करण्याची क्षमता या खेळाडूमध्ये. यावेळेस आलाय टीमचा तारणहार. कॅप्टन शिवा गोंधलीनं ठोकलाय षटकार. थँक्यू टीचे. शिवा गोंधली एक असा खेळाडू आहे जो संघ अडचणीमध्ये असताना नेहमीच टीमच्या पाठीशी राहिला. टीमचा कॅप्टन नव्हे, टीमचा तारणहार म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण आपण तिसऱ्या रात्रीमध्ये कालच्या रात्रीमध्ये याचा खेळ पाहिला. काल प्रेक्षकांना मन जिंकणारा खेळ त्यानं केला. निश्चित शिवाबद्दल सांगेल, अनेक जणांनी नावं जरूर ठेवली असते शिवाला, परंतु शिवानं नेहमीच टीमसाठी एक चांगली कामगिरी केली आहे. तो शिवा गोंधली मैदानावरती. पुन्हा एकदा यावेळेस मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक नाही आहेत, मात्र 1 रन झाली कंप्लीट आणि दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट होतीये. टीमसाठी धावा फार महत्वाच्या आहेत आणि शिवानं दिलेले एकूण 2 चेंडूमध्ये 8 धावा टीमला कुठेतरी चांगल्या परिस्थितीमध्ये घेऊन जातील. टीमची टोटल 31 रन. अद्याप शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकात जर हल्ला बोल केला, तोडफोड बॅटिंग केली, 40-45चं टार्गेट सेट केलं, तरी सुद्धा गावदेवी घोट संघ रोडपाली टीमला फाईट देऊ शकतो. कारण नेक्स्ट आपण पाहिलं सेकंड सत्रामध्ये त्यांचा मलिंगा अर्थात मुन्ना योगेश पाटीलची गोलंदाजी. तर निश्चित स्वरूपात बघा, शिवा गोंधली लेजंड क्रिकेटर आहेत मित्रांनो. शिवा गोंधली, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. शिवासाठी ते कॅच प्राइज आहे बघा. लागोपाठ 3 षटकारांची जर आतषबाजी केली तर अरुण मात्रे, देवी चापाडा आणि प्रकाश मात्रे, देवी चापाडा यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅच प्राइज दिलं जाईल. तर लक्ष आपण पाहिलं ते आतापर्यंत 31 रन्स आल्यात आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये हल्ला बोल करावा लागेल. कारण गावदेवी घोट संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद राहिली आहे आणि या मॅच मध्ये रोडपाली संघासमोर तगडत आव्हान त्यांना ठेवावं लागेल. कारण रोडपाली टीमचे इन्फॉर्म बॅट्समन परेश कडके, निखिल कडके, शशी जाधव आणि बबुल भगत सध्या खूप फॉर्मात आहेत आणि त्या टीम समोर हा चेंडू अलॉंग द कापेट चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आणि आज परेश कडकेच्या हाताला चेंडू सापडत नाहीये. रनसंख्या 2 ने जाईल पुढे. टीमची टोटल 33 या धावसंख्येभोवती. काय जबरदस्त लढत आहे. प्रेक्षक वर्गाचं लक्ष मैदानाकडे लागलेत. अपाट संख्येनं प्रेक्षक जनसागर मैदानाच्या चारी बाजूनं आणि त्यांचं स्वागत व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आली आहे आणि आमचं व्यासपीठ गजबजून भरलंय. आमच्या रमेशदादा मडवीवरती असलेलं प्रेम आणि त्यांनी उघड्या डोळ्यांना पाहिलेलं स्वप्न आमदार चषकाचं आज शेवटच्या रात्रीमध्ये रमेशदादांनी साकार केलेली ही क्रिकेटची स्पर्धा आज यशस्वीरित्या पार पडतीये. श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीला मिळालेलं फल. एबन जोडी दीपक मडवी, प्रदीप मडवी ज्यांनी या स्पर्धेसाठी कंबर कसली आणि खूप मेहनत घेऊन आज स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येते. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा चाललाय अलॉंग द कापेट. रन्स मिळाली 1 आणि सिंगल बरोबर. आता डायरेक्ट हिट जरूर झालं, परंतु इथे 2 धावा झाल्या कंप्लीट आणि आता एक धाव रोडपाली टीमलाही माहिती आहे की किती महत्वाची असते. कारण एका धावेनं कधी कधी सामना गमवावा लागतो आणि एका धावेची किंमत त्या संघांना विचारा जे एका धावेनं हरल्यानंतर रक्ताच्या अश्रू रडतात, त्या टीमला विचारा. एका धावेची किंमत तुम्ही त्यांना विचारा जे एका पॉइंटनं, एका धावेनं मॅन ऑफ द सिरीजची बाईक गमवतात.
कारण याच मैदानावरती जनमान सिद्दीक करवलेनं नाईट स्पर्धा ठेवली. त्या स्पर्धेमध्ये 3 खेळाडूंचे गुण पाहिले. मान्यवरांचा इथे आगमन झालेलं आहे. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. गेंद जाएगी बिल्कुल शॉर्ट मिड रीजन में. दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहा है. खेळ थांबवत्या पंचांनी. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं इथे आगमन होत आहे. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष तथा पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं व्यासपीठावर आगमन होत आहे. त्यांच्या समवेत पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय संतोषदादा भोईर, सन्मान्य निर्दोष शेडखेनी, वावंजे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रकाशदादा खैरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. तळोजा मजकूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय संतोषदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. दीपकदादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्स डीजे मास्टर. मित्रांनो, ज्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा, ज्यांच्या विकास कार्याची गाथा सांगणारी क्रिकेट स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीसाठी आलेली आहे. आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम पर्व आहे. मित्रांनो, पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टीचे विद्यमान सरचिटणीस आदरणीय रमेश शेठ मडवी, आमचे मित्र संतोषदादा मडवी असतील, अविनाश असतील, लालचंद मडवी असतील, सर्व आमचे प्रवीण असतील, किरण, संतोषदादा मडवी, रुपेशदादा मडवी यांच्या संकल्पनेतून तयार झालेली रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाची स्पर्धा की पनवेलचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास, ही उदांत कल्पना उरासी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. प्रथमतः ज्यांना नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलं, नगराध्यक्ष होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आज हॅट्रिक आमदार म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये परिचित असणारे सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या वतीने या सर्व ज्या संघाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. आणि वलनार आमचे नामवंत क्रिकेट समालोचक योगेश मडवी सिद्धी करवले यांच्याकडे. थँक्यू सो मच. सर्वांचं पुन्हा एकदा आपण मनपूर्वक स्वागत करूया. रमेश शेठ मडवी यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आज शेवटची रात्र. आज अनेक संख्यानं मान्यवर आमच्या व्यासपीठावरती आल्यात आणि ज्यांच्या नावाची स्पर्धा मित्रांनो ते आमदार साहेब आमच्या व्यासपीठावरती, त्यांचं देखील स्वागत. रमेश दादा मडवी यांनी पाहिलेलं, उघड्या डोळ्यानं पाहिलेलं स्वप्न साहेब आज कंप्लीट होत आहे. कसं म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में साथ करा वो सबसे बडा. आणि नेहमीच कठीण काळात रमेश दादा मडवी हे प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि त्यांच्याच माध्यमातून स्वप्नातून साकारली जाणारी आमदार चषक 2023ची ही शेवटची रात्र. यावेळीचा फटका चांगला आहे, जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेनं. यस इज दॅट इज अ मॅसिव्ह लॉंग 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 बिग वे. तर निश्चित स्वरूपात योगेश मडवी फलंदाजाचं अभिनंदन करावे लागेल. बघा, एकच वादा तुम्हा आम्हा सर्वांचा आमदार प्रशांत दादा आणि प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं जे कटआउट साहेब बघा सन्मान केलाय षटकार तटून या फलंदाजाने. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये या फलंदाजाचं आपण अभिनंदन करूया. दमदार फलंदाजी. निश्चित प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. हौशे, नौशा आणि गौशा अशा 3 प्रकारचे प्रेक्षक आज या स्पर्धेमध्ये आलेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खूप चांगला मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. गावदेवी घोट विरुद्ध श्याम स्पोर्ट्स रोडपाली या 2 बलाढ्य टीम मध्ये ही लढत पाहायला मिळते. आणि तिसरी धाव मागात पडली आहे आणि खेळाडू धावचीत टीमची टोटल स्कोरवरती लागली आहे 47. पहिलं सत्र झाले समाप्त आणि बॅटिंग करत असताना टीमनं अर्थात गावदेवी घोट संघानं या ठिकाणी आपण पाहतो बनवल्यात टीमसाठी 47-48चं टार्गेट. नितेशदादा पाटील गोटगावचे आणि निश्चित त्यांच्याच गावचा हा संगम. तर अरुणदादा गोरपेकर नारिवली यांचा इथे आगमन झालेलं, त्यांच्या समेत त्यांच्या सहकारी मित्रांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. निश्चित स्वरूपात नितेश शेठ पाटील घोट जे पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 चे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आहेत, त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या गावातील हा संघ आपण इथे पाहतो.
खास करून रमेश शेठ मडवी साहेब तुमच्या सर्व सहकार्यांचा आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या वतीने आम्ही अभिनंदन करू. योगेश आहेत आमच्या समवेत, प्रवीण गायकर आहेत, त्याचबरोबर आमचे मित्र रोशन पाटील तारा. आपण नेहमी म्हणत असतो रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या नेतृत्वाच्या नावाने सर्वाधिक मोठा स्पर्धा खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या आपल्या भेटीसाठी येत असतात ते एकमेव नाव म्हणजे रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब. मित्रांनो, या स्पर्धेची सांगता झाल्यानंतर उद्या सकाळी लगेचच तलोजा मजकूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोषदादा पाटील साहेबांचा जो वाढदिवस 10 तारखेला आहे 10 जानेवारीला आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचं खऱ्या अर्थाने आयोजन सुद्धा उद्यापासून प्रारंभ होईल तलोजा मजकूर गावच्या क्रीडा नगरीमध्ये. तर निश्चित स्वरूपात आमदार साहेब खऱ्या अर्थाने आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी आमचं सुद्धा इथे कौतुक केलेलं आहे की सीझनमध्ये सर्वाधिक बिजी शेड्यूल कोणाचा असेल तर बोलतोय त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की महादेव गडगे आणि त्याचबरोबर आमचे रोशन इथे खऱ्या अर्थाने पाटील तारा आहेत, योगेश मडवी, सिद्धी करवले आणि प्रवीण गायकर हे चारही समालोचक सातत्याने बिजी असतात. आणि महागुरु म्हटल्यानंतर जसे आपण इंदुरीकर महाराज यांना नेहमी पाहतो की सातत्याने बिझी शेड्यूल आणि सुनील गावस्कर पुरस्कृत सन्मानित असे आमचे महागुरु आणि त्यांच्या तालीममध्ये भरपूर समालोचक खऱ्या अर्थानं घडलेत. तुम्ही निवेदक पहा, खऱ्या अर्थानं जर विचार केलात ना इतकी वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये त्यांनी घालवलीत की ज्या पद्धतीनं कुठलाही एखादा नेता किंवा मोठा मान्यवर आला तर एखाद्याला पद लिहून द्यावा लागतो किंवा सांगावा लागतो, पण त्यांना अगदी सर्व डिटेल पद खऱ्या अर्थानं त्यांना माहीत असतं आणि चलता फिरता खऱ्या अर्थानं संगणक म्हणावं लागेल त्यांना. थँक्स प्रवीण. यानंतरची लढत असणारे बघा वावंजे गावदेवी क्रिकेट वावंजे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ. क्षेत्ररक्षणाच्या त्वरित करून घ्यायच्या बघा. गावदेवी घोट क्रिकेट संघाच्या संघनायकाला मी सूचित करतो आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ निर्दोष शेठ केनी यांचा सुद्धा कौतुक करावं लागेल. खूप मोठी बक्षिसांची बरसात त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये झाली. अमृतदादा मोकल हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहेत. वाबंजे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष प्रकाशदादा खैरे, अशोक शेठ सालुंके, सुदेशदादा फडके, गोपीनाथ शेठ पाटील माजी सरपंच, धर्मनाथ शेठ भोईर माजी सरपंच पेंदर. इथे जय बजरंग क्रिकेट संघ देवीचा पाडा विपक्ष श्री दत्त कोपरा क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाणार आहे. मान्यवरांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. मी सर्वप्रथमतः मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार आयोजक रमेश शेठ मडवी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने ते आमंत्रित करत आहे की आपणा सर्वांच्या शुभ हस्ते रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा जाहीररित्या आपण इथे सन्मान करावा. सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब एक अफाट कर्तृत्व, झुंजार नेतृत्व, उत्तुंग व्यक्तिमत्व यांचा त्रिवेणी संगम असणारे पनवेल विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास ही उदांत कल्पना सातत्याने उरासी बाळगणारे आमचे साहेब, आमचा खऱ्या अर्थाने दमदार नेतृत्व, एक लाडकं नेतृत्व, आमचे साहेब आमचा नेता, आमचा साहेब आमचा नेता, उदार मनाचा कर्तृत्ववान, कार्य धुरंधर, संघर्ष योद्धा, संघर्षांचा वारसदार आणि विकासांचा महामेरू सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचा स्वागत इथे केलं जात आहे. रमेश दादा मडवी साहेबांच्या शुभ हस्ते स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. तर यानंतरचा सन्मान असणार आहे खेळ थांबायचे आहे सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय संतोष शेठ भोईर साहेबांचा यथोचित सन्मान रमेश शेठ मडवी मित्र परिवाराच्या वतीने केला जाईल. अशोकदादा सालुंके आहेत. येणाऱ्या 5 ते 10 डिसेंबर 10 जानेवारीला मोठी स्पर्धा त्यांच्या भेटीसाठी येणार, आपल्या भेटीसाठी येणार आहे फेब्रुवारी महिन्यात. तर निश्चित स्वरूपात संतोष शेठ भोईर साहेबांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून रमेशदादा मडवी साहेबांच्या शुभ हस्ते इथे केले जात आहे. या स्पर्धेचे आमचे दमदार ऑर्गनायझर. तर याच्यानंतर अमरीश मोकल
यांचा सन्मान इथे केला जाईल. अमरीश मोगल यांचा सन्मान केला जाईल. निर्दोष शेठ केनी तुमचे मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. तर विष्णुबुवा मडवी माजी सरपंच सिद्धी करवले यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी युवा नेते आदरणीय अमरीश मोगल यांचं मायेची उबदारशाल सौंदर्याचे प्रतीक आणि आमदार चषकाचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत इथे केलं जाईल. त्यानंतरचा सन्मान असेल यानंतर वावंजे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश दादा खैरे साहेबांचं स्वागत इथे केलं जाईल. आणि निर्दोष दादा गोपीनाथ शेठ पाटील माजी सरपंच सिद्धी करवले गोपीनाथ शेठ आपल्या शुभ हस्ते प्रकाश दादा खैरे साहेबांचं आपण इथे स्वागत करायचे आहे. बघा आमचे ऑर्गनायझर मग रमेश दादा मडवी आहेत, संतोष मडवी आहेत, सर्व आमचे सहकारी तुमची प्रशंसा करण्यासाठी शब्द कमी आहेत. सन्मान्य गोपीनाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते वावंजे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रकाश खैरे साहेबांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि सन्मान्य आमदार चषकाचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाहते सुमनांजली, स्वागत नसे हात आहे जीवाला आणि मान्यवरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा. सन्मान्य हरिशेठ पाटील यांचा येतोची सन्मानित केला जाईल. हरिशेठ यावं आपण समोर. हरिशेठ पाटील मुरबी गावातील एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व यांचा येतोची सन्मान गोपीनाथ शेठ पाटील माजी सरपंच सिद्धी करवले यांच्या शुभ हस्ते स्वागत इथे केले जात आहे. तलोजा मजकूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय संतोषदादा पाटील साहेबांचं आपण इथे स्वागत करूया. रमेश शेठ मी संतोष मडवी आमचे आयोजक आहेत माजी ग्रामपंचायत सदस्य सिद्धी करवले आपल्या शुभ हस्ते संतोष पाटील. मित्रांनो आमदार साहेबांवर असणारा अथंग प्रेम पाहतो आपण आणि उद्यापासून त्यांच्या संकल्पनेतून मोठी क्रिकेट स्पर्धा आमदार चषक क्रिकेट स्पर्धा मानाची क्रिकेट स्पर्धा तलोजा मजकूरच्या ग्राउंडमध्ये आपल्या भेटीसाठी येणार आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. आणि यानंतर धर्मनाथ शेठ भोईर माजी सरपंच पेंदर धर्मनाथ शेठ भोईर साहेबांचं स्वागत आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केलं जात आहे. मी या स्पर्धेचे आमचे शिल्पकार शिलेदार रमेश शेठ मडवी साहेबांना आमची विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पेंदर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच धर्मनाथ शेठ भोईर साहेबांचं येतोची सन्मान आपण इथे करायचे आहे. तर यानंतर मी पुन्हा एकदा मित्रांनो इथे स्वर्गीय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय लक्ष्मण शेठ पाटील नावडे यांची अविस्मरणीय आठवण म्हणून आज श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने आणि रमेश शेठ मडवी साहेबांच्या संकल्पनेतून आमदार चषक क्रिकेट स्पर्धा 2023 या पर्व भेटीसाठी आलेले आहेत. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना आमची विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि उपस्थित सर्व खेळाडूंना आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मार्गदर्शन करावं. कैलासवासी लक्ष्मण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांनी आयोजित केलेल्या या मर्यादित षटकांच्या प्रकाश झोतातल्या सामन्यांच्या आजच्या शेवटच्या दिवशी ज्यांचा आज आता या ठिकाणी मंचावर सन्मान झाला असे मंचावरचे माझे सर्व सन्माननीय सहकारी ज्यांनी या स्पर्धांचं आयोजन केलं श्री गणेश एंटरप्राइजेसच्या वतीनं रमेशजी आणि त्यांचे सर्व आयोजनातले सर्व सहकारी इथं उपस्थित असणारे सर्व संघांचे खेळाडू सर्व उपस्थित असणारे क्रीडा रसिक सर्व उपस्थित गोष्ट आपण मनाशी ठरवली की ती जिद्दीनं कशी पुरी करू शकतो याचा उदाहरण म्हणून सिद्धी करवले गावातल्या या आमदार चषक स्पर्धांचं नाव घेता येईल त्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमला मी मनापासून धन्यवाद देखील देतो. आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये काम करत असताना आता हा मतदारसंघ शहरी ग्रामीण हा असा वाढला आहे की 5,70,000 मतदान हे 2019 साली होतं. महाराष्ट्रातल्या सगळ्यात जास्त मतदारसंख्या असलेला मतदारसंघ म्हणजे पनवेल मतदारसंघ आहे
आणि त्यामुळे आमदार या नात्यानं आमदाराला सगळ्यापर्यंत पोहोचता येत नाही, पण आमदाराचे सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते, गोपीनाथ शेठ तुमच्यासारखे सर्व ज्येष्ठ मंडळी या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचता येतं, त्यांच्या अडीअडचणी सोडवता येतात. आणि म्हणून या अनुषंगानं या सर्व तरुण वर्गानं ज्यांनी ज्यांनी या आयोजनामध्ये पुढाकार घेतला आहे त्या सगळ्यांनाच मी मनापासून धन्यवाद देतो. आपण पनवेल तालुक्याच्या एका अर्थानं पनवेल महापालिकेच्या एका टोकावरती या ठिकाणी याचं आयोजन केलं आहे. पनवेल महापालिका नव्यानं स्थापन झाली. या नव्यानं स्थापन झालेल्या महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी विकास कामांना या ठिकाणी प्राधान्य देत प्रत्येक गावातल्या नागरिकाला आपण या महापालिकेचा घटक आहोत असं अभिमानानं सांगता येईल, यासाठी काम करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा पुढाकार घेत असताना आपल्यापैकी प्रत्येकाला या आपल्या महापालिकेच्या विकासामध्ये भर घालता येईल आणि ही महापालिका माझी म्हणता येईल, यासाठी जे जे करणं शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. निश्चितपणानं वेगवेगळ्या पद्धतीच्या सोयीसुविधांच्या आधारे हे करण्याचा प्रयत्न आहे. आता पनवेल महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेला मान्यता मिळाली आहे, भुयारी गटारांना मान्यता मिळते, आपल्या गावातल्या पायाभूत सुविधा झाल्यात. हे काम प्रत्येक गावामध्ये व्हावं यासाठी महापालिका प्रयत्नशील राहील. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सूत्र आहे सबका साथ सबका विकास. हे सबका विकास हे प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकाला वाटलं पाहिजे, यासाठी आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करत राहणार आहोत. आणि म्हणून या दृष्टिकोनातून त्यांनीच सांगितलं सबका प्रयास, हा सबका प्रयास हा आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एकत्रितपणानं करावा. या अनुषंगानं तुमचं सगळ्यांचं सहकार्य, मार्गदर्शन हे मिळत राहील. आपल्या ज्या काही तक्रारी असतात, ज्या काही आपल्या समस्या असतात, या सोडवत आम्हाला पुढं जायचं आहे आणि ती वाटचाल करत असताना तुमचं सहकार्य मिळत राहील अशी अपेक्षा या निमित्तानं करतो. तुम्हाला सगळ्यांना या आयोजनाबद्दल मनापासून धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी इथे मार्गदर्शन केलेलं आहे. सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आपण या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल रमेश मडवी मित्र परिवाराच्या वतीने आणि श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले, ग्रामस्थ मंडळ सिद्धी करवले यांच्या वतीने आपला जाहीररित्या आम्ही आभार व्यक्त करत आहोत. सन्मान्य संतोष शेठ भोईर विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका, तिथे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आज क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. मित्रांनो, पनवेलच्या सर्वांगीण विकासाला गती आणि दिशा देण्याचं ज्या नेतृत्वाने काम केलेलं आहे सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब निश्चित स्वरूपात सर्व प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारण्यासाठी मैदानामध्ये खऱ्या अर्थाने इथे प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारताना आपण पाहतो. तर 100 किंग मेकर सरकार आदरणीय संतोष म्हात्रे माजी सरपंच नितलस यांचं आगमन झालेलं आहे. अजयदादा पवार साहेबांनी व्यासपीठावर यावं, आपणा सर्वांचं स्वागत आहे. एक लाडकं नेतृत्व आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब, आमचा साहेब, आमचा राजा. बघा मित्रांनो, महाराष्ट्राच्या आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचा राजा की महाराष्ट्राच्या मातीमधून कथा शिवाची वाट करी, इथेच लढले कित्येक सैनिक, आगरी मराठा कात करी, नक्कीच येईल आमचे राज्य, शिवबा आम्हा साथ करी, रायगडावर शिवछत्रपतींचा भगवा झेंडा नाच करी, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. सन्माननीय लोकनेते दिबा पाटील साहेबांना आदरांजली अर्पण करून या स्पर्धेचा आपण शुभारंभ केला मित्रांनो. आणि त्यासाठी ज्या नेतृत्वाने संघर्ष केला तो एक खऱ्या अर्थाने ते नेतृत्व पाहतो, एकच वादा आपुला प्रशांत दादा. सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं खऱ्या अर्थाने इथे सन्मान होत आहे आणि त्यांच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं सुद्धा आभार व्यक्त केले जात आहे. तर थँक्यू डीजे. तर भारतीय जनता पार्टीचा जर विचार केलात मित्रांनो, त्यांचं एक ब्रीद वाक्य, प्रथम राष्ट्र त्यानंतर पक्ष, शेवटी वर चालणारा पक्ष म्हणजे सर्वांच्या विकासाचा पक्ष भारतीय जनता पार्टी. अर्थातच पनवेल विधानसभेचे कार्यसम्राट
हॅट्रिक आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं रवाना झाले आणि या स्पर्धेसाठी आले आणि या स्पर्धेची शोभा वाढवली आणि इथून मात्र रजा घेत असताना सन्मानी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब स्पर्धेतून खऱ्या अर्थाने सांगता घेत असताना आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आपण आवर्जून इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी पुन्हा एकदा सिद्धी करवले ग्रामस्थांच्या वतीने आपलं जाहीररित्या आभार व्यक्त करत आहोत. खेळ स्टार्ट, ग्रीन सिग्नल. 100 किंगमेकर संतोष शर्ट म्हात्रे नितुलास यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. हो टू रॉकस्टार प्रवीण गायकर. तो धन्यवाद महागुरु. चलिए मेहमान अब यहाँ से अलविदा लेते हुए तो मुकाबला होगा स्टार्ट सुपर 4 के लिए. कौन सी टीम क्वालिफाई होगी? श्याम स्पोर्ट्स रोडपाली विपक्ष गावदेवी घोट के बीच में यह लड़ाई. पहली गेंद राउंड द विकेट से बल्ले का अंदरूनी किनारा लगा. फील्डिंग खराब है. खिलाड़ियों को बीट करती हुई लॉन्ग स्टॉप की तरफ सीमा रेखा पार. 4 रन. तो चलिए चौकों के साथ पारी की शुरुआत होती हुई तो परेश कड़के के लिए लगातार 3 छक्के भागते हैं परेश कड़के. तो विश्वास पाटिल पेंदर इनकी ओर से 1000 रुपए का इनाम और महाराष्ट्र किंग सुंदर बैल के मालक अरुण शेठ मात्रे इनके ओर से 3000 रुपए का इनाम. जीतता वही है जो अंत तक लड़ता है, चाहे वो पबजी का खेल हो या क्रिकेट का खेल हो. गेंदबाज तैयार. ये लाइन अच्छी है, ये लाइन अच्छी है. फिंगर अप गोस. बल्लेबाज होंगे आउट. मेरे ख्याल से चलते बने बल्लेबाज लौटेंगे. निखिल कड़के बैक टू द पेविलियन. तर यानंतर जे लढत असेल जय बजरंग 11 क्रिकेट संघ देवीचा पाडा आणि श्री दत्त 11 कोपरा क्रिकेट संघाच्या दरम्यान आणीबाणी केली जाईल. उपांत्य फेरीची लढत आहे. जिंकणारा क्रिकेट संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. ओ टू रॉकस्टार प्रवीण गायकर. तो बिल्कुल महागुरु पहला करारा झटका लगता हुआ श्याम स्पोर्ट्स 11 रोडपाली टीम को. टोटल टारगेट है 48 रनों का, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे 12.00 के औसत से इन रनों को बनाना होगा. चलिए चौकों के साथ पारी की शुरुआत की थी लेकिन दूसरे ही गेंद के ऊपर गेंदबाज योगेश ने चलता बना दिया. योगेश मडवी सर ने अभी चर्चा की थी कि ये जो गेंदबाज है लसित मलिंगा एंगल जिसका है बिल्कुल तेज गेंदें डालने में माहिर है और 48 का टारगेट इसका मतलब ये नहीं है कि ये टारगेट आसान है. ये टारगेट गावदेवी घोट टीम की गेंदबाजी की चर्चा करेंगे तो मुकाबला बनेगा. लेकिन जिस परेश कड़के का बल्ला पूरे इस नाइट प्रतियोगिता में चला है ना, उसके हिसाब से मेरे ख्याल से ये रन तो कम है जरूर, लेकिन देखेंगे क्या रोकने में गावदेवी घोट कामयाब होगी या बल्लेबाजी की ताकत श्याम स्पोर्ट्स रोडपाली में होगी. तर MH46 BV 6190 क्रमांकाची कोणाची कार आहे बघा. तर आपण ती गाडी लगेच हलवा, त्याच्यामुळे दुसऱ्या गाड्या निघत नाहीयेत. कोणाची असेल 6190 क्रमांक प्लीज आपण लगेच बाहेर काढायची आहे. तो रोडपाली टीम के बल्लेबाज कोई भी लगातार 3 छक्के भागेंगे तो रितेश बोईर इनके ओर से टोटल 5000 रुपए का इनाम बिल्कुल दिया जाएगा. तो चलिए यहाँ पर 1 रन बटोरा. 1 रनों की मदद से टीम की रन संख्या बनती हुई टोटल 5 रनों के ऊपर. जीतने के लिए 48 रनों का टारगेट है. देवीचा पाड़ा 11 टीम के कप्तान ने हालांकि टॉस जीता है. फर्स्ट सेमीफाइनल आमदार ट्रॉफी 2023 की ये आखिरी रात्रि है और इस आखिरी रात्रि का पहला सेमीफाइनल खेला जाएगा. टॉस जीता है देवीचा पाड़ा 11 बजरंग 11 देवीचा पाड़ा टीम ने. तो जो भी डिसीजन होगा ये मैच समाप्त होने के बाद आपको मैदान में जाना है. रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर टोटल 5 रन. शरीर को झोंक दिया था, आसान नहीं है. योगेश जैसे मानताम गेंदबाज के ऊपर कड़े प्रहार करना. डॉट बॉल की समाप्ति. एक समय गावदेवी घोट टीम मुकाबले में थोड़ी सी पीछे थी. पहले सत्र में शिवा गोंदी के बल्ले से जैसे छक्का निकला मजबूत स्थिति में बन गई और एक शानदार टारगेट सेट किया इस सेकंड इनिंग्स में. जिंदगी में वो मुकाम हासिल करो जिसमें दुनिया बोलने पे मजबूर हो जाए कि ये साधारण सा लड़का आज एक क्रिकेट का ब्रांड बन गया. मैच में मजा आएगा. 3 टीमें क्वालिफाई हो चुकी है सुपर 4 के लिए, लेकिन इनमें से देखेंगे कौन सी टीम आगे जाएगी. राउंड द विकेट. बल्ले का बाहरी किनारा लगा है. फील्डर गेंद के पीछे रोकने में क्या कामयाब हो पाएंगे, लेकिन उनको बीट करती हुई गेंद फाइन लेग की तरफ सीमा रेखा पार. 4 रन. तर सन्मानित दर्शन पाटील रोडपाली यांच्या वतीने इथे आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांवर असणारं प्रेम आणि या स्पर्धेला त्यांच्या वतीने ते शुभेच्छा आलेल्या आहेत. तो बिल्कुल 4 रनों की मदद से श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम का स्कोर है 9 रन.
समोर जे पडद्यावरती प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती असेल बघा, लॉंग ऑनला आहात तुम्ही, रोडपालीचेच प्रेक्षक आहेत, जरा पडद्यावरून पाय करा प्लीज. थँक्यू. प्रेक्षक तुम्ही आमचे मायबाप आहात, कारण तुमच्या मुले ही स्पर्धा करताना यशस्वी होते, त्यामुळे तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा. तो बिल्कुल परेश कड़के के बल्ले से आता हुआ ये 4 रन, रन संख्या बनी है 9 रन. गेंदबाज योगेश तैयार. अंतिम गेंद थी, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, डॉट बॉल की समाप्ति. 2 चौके आए इस ओवर में और इसी के साथ पहले ओवर का खेल हो चुका है समाप्त. और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम का स्कोर है 1 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन. 48 का टारगेट है, अब 18 गेंदें बची है और जीतने के लिए 39 रनों की जरूरत है. चलिए शिवा गोंदली घोट 11 टीम, आपके पास 23 मिनट है. इन 23 मिनटों में आपको ये इनिंग समाप्त करनी है, ये बात आप ध्यान में रखिए. अन्यथा जो समय अगर यहाँ से जाएगा, 23 मिनट के अधिक समय होता है, तो एक खिलाड़ी आपको 38 सर्कल में लाना पड़ेगा. तर अरुणदादा गोरपेकर यांचा सन्मानित केलं जात आहे. मान्यवरांचं आगमन होत आहे. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, 100 किंग मेकर म्हणून संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये परिचित असणारे 100 किंग मेकर सरकार, सन्माननीय संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच नितिलास आणि त्याचबरोबर अजय दादा पवार, 100 किंग मेकर सरकारचे दमदार आयोजक वावंजय आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. रमेश शेठ मडवी साहेबांच्या वतीने आपणा सर्वांचं स्वागत आहे. 100 किंग मेकर सरकारचं बघा एक ग्रुप आहे मित्रांनो. चौधरी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. हा जो ग्रुप आहे ना, पावसाळ्यात धुरला उडवणारे, हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेमध्ये गार करणारे, दोस्तीच्या दुनियातील सर्व राजे माणसं व्यासपीठावर त्यांचं आगमन स्वागत आहे. ओ टू रॉकस्टार प्रवीण गायकर. तो धन्यवाद डीजे. 18 गेंदों में चाहिए 39 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. जबरदस्त मुकाबला बिल्कुल इस मैदान के ऊपर चलता हुआ. राउंड द विकेट से सेकंड ओवर की गेंदबाजी की कमान संभालने के लिए MIDC एक्सप्रेस का खिताब जिनके नाम पर है, सबसे खतरनाक ऑलराउंडर, लेकिन आज मात्र एक भी चली नहीं. श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम के गेंदबाजों के सामने सस्ते में लौटे. थोड़ी सी पारी लड़खड़ा रही थी, लेकिन शिवा गोंदली और उनके साथी बल्लेबाज ने पारी को संभाला. इस बार उठाने की कोशिश, घुटने के बल पर सीधा गेंद फॉलो थ्रू में गेंदबाज के रोशन पाटिल को मिलती हुई पहली सफलता और श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम को लगता हुआ दूसरा करारा झटका. यस डेफिनेटली संतोष शेठ म्हात्रे यांच्या नावामध्ये दम आहे मित्रांनो. मागच्या वर्षी तुम्ही आमचे अजय यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ती स्पर्धा पाहिली बाबंजाच्या मैदानावरती. माजी सरपंच चषक तब्बल 4 बाईक त्या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलीत आणि ती स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वीरित्या अजय पवार यांच्या माध्यमातून पाहिलीत. आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच माजी सरपंच 100 किंग मेकर सरकार संतोष शेठ म्हात्रे साहेबांना तुम्ही व्यासपीठावर पाहता. तर सौरव खानावकर नावडे यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत महेश दलवी मुरबी, आपण यावं व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. 17 गेंदों में 39 रनों की जरूरत है महज इस मुकाबले को जीतने के लिए. परेश कड़के जब तक मैदान में रहेंगे तब तक यह मुकाबला श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम के लिए बहुत ही जबरदस्त देखने को मिलेगा. खुद से हार गया तो बात अलग है, तकदीर के आगे झुकने वाला नहीं हूं. मुसीबतों को कहो कि अपनी रफ्तार बढ़ा ले, क्योंकि अब मैं रुकने वाला नहीं हूं. यही बताता हुआ गेंदबाज आप देख सकते हैं जिन्होंने शानदार गेंदबाजी की है. गेंदबाज रोशन तैयार. शशि के लिए बिल्कुल पैरों पर डाली थी गेंद. रनिंग बिटवीन द विकेट में थोड़ी सी रुकावटें आ रही थी. शशि देख रहे थे कि ये रन होगा कि नहीं, लेकिन तुरंत कॉल दिया वहां पर परेश कड़के ने और रन बटोरा. 1 और 1 रनों की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई टोटल 10 रनों के ऊपर. 16 गेंदें बची है, 38 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए. कल वाकलन टीम के खिलाफ धुआंधार पारी खेली थी बल्लेबाज परेश कड़के ने. आज चौकों के साथ पारी की शुरुआत की है, लेकिन कहते हैं बड़े मैच के बड़े खिलाड़ी, एक है रोशन पाटिल, रोशन सालुंके जो घोटगांव का खिलाड़ी है, तो दूसरा है परेश कड़के श्याम स्पोर्ट्स रोडपाली टीम का ये खिलाड़ी. 2000 में मेला फिल्म आया था, तब गुज्जर के लिए डायलॉग था कि शेर का शिकार करने के लिए कौन सा जाल बिछाया. तब वहां से आवाज आई थी कि मेला लगाएंगे वो लोग, और चंदनपुर गांव में मेला. लेकिन आज सिद्धि करौले गांव में ये मेला लगा है, लेकिन देखेंगे इस मेले में पूरी तरीके से हमारे दर्शक और बीच में ये खिलाड़ी. हार और जीत का फैसला थोड़ी देर में आपको पता चलेगा. लेकिन चलिए यहां पर डॉट बॉल की समाप्ति. 15 गेंदें 38 की दूरी.
परेश कड़के वर्सेस रोशन के बीच में ये लड़ाई, मुश्किलों को कुछ इस तरह से टक्कर दो कि जीतो भी तो इतिहास और हारो भी तो इतिहास, लेकिन देखेंगे जीतेगा कौन, हारेगा कौन। ऑन साइड में खेला जरूर है, शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग में गेंद जाए थी, लेकिन दूर से खिलाड़ी डीप बैकवर्ड का डीप में आकर उठाए फील्ड करे, तब तक 1 रन कंप्लीट। 1 रनों की मदद से शाम स्पोर्ट्स रोडपाली टीम पहुंची है टोटल 11 रनों के ऊपर। रनों और गेंदों के बीच में फासला, आखिर की गेंदें बची है मेरे ख्याल से 14 और जीतने के लिए 37 रनों की जरूरत। ये ताकत है गावदेवी घोट टीम की, लेकिन परेश और बल्लेबाज शशि को चलना जरूरी होगा। घुटने के बल पर खेलने की कोशिश, गेंद को पूरी तरीके से स्लो किया, फिंगर रोल किए थे, बल्लेबाज को मात्र शांत रखा। अब आवाज आती हुई गावदेवी घोट टीम के दर्शकों की ओर से कि यह मुकाबले में उन्होंने वापसी की है। छक्के चौके चाहिए, परेश कड़के को लड़ना होगा, तभी यह मुकाबला बनेगा, क्योंकि अंतिम 13 गेंदें और जीतने के लिए 37 रनों की जरूरत। कमाल का ओवर, सिर्फ 2 ही रन आए, मैच में टर्निंग पॉइंट वाला ओवर। गेंदबाजी पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां रोशन सालुंके के लिए। व्हाट अ ग्रेट बॉलिंग। तो आने वाली अब 12 गेंदें बची और जीतने के लिए 37 रनों की जरूरत, यानी कि 12 में चाहिए 6 छक्के। डीजे मास्टर सन्माननीय 100 किंगमेकर सरकार स्पर्धेचे दमदार आयोजक नितलास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज, आमचे डीजे ग्रुपसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि आमचे 3 जे पंच आहेत त्रिवेणी संगम पंच ग्रुपसाठी सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज, एकूण 3000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून इथे खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांना इथे देण्यात आलेला आहे, सर्व ग्रुपला देण्यात आलेला आहे। त्याबद्दल संतोष दादा म्हात्रे 100 किंगमेकर तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तर महागुरु याच्यानंतर आपण अजून एक आमदार स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहाल 1 ते 4 फेब्रुवारी अर्थातच कसलखंड ग्रामपंचायतीचे सरपंच सन्मान्य अनिल शेठ पाटील यांच्या माध्यमातून श्री घोडिलदेव क्रिकेट संघ कसलखंड यांच्या माध्यमातून आमदार चषक तुम्ही 1 ते 4 फेब्रुवारी खऱ्या अर्थानं पाहाल। आमदार चषक उरन पनवेल ही स्पर्धा बिल्कुल चलते मुकाबले की तरफ, मैच आप रोमांचक मोड पर चलता हुआ। पहली गेंद व्हाइट बॉल का तुरंत कॉल अंपायर का, ये सैंडी पालकर की पहचान है और वाइड की मदद से एक्स्ट्रा खातों में बढ़ोतरी हो चुकी है और टीम की रन संख्या पहुंची है टोटल 12 रनों के ऊपर। 48 रनों का लक्ष्य है, अब 12 गेंदों में चाहिए 36 रनों की आवश्यकता। फुल टॉस गेंद थी, ऑफ साइड में इस गेंद को ड्राइव किया है, फील्डर दूर से आते हुए खराब फील्डिंग, तुरंत फायदा उठाएंगे परेश कड़के। इतनी आसानी से मौका नहीं देना चाहिए परेश को, क्योंकि परेश के पास जितनी ज्यादा स्ट्राइक रहेगी उतना ही शाम स्पोर्ट्स रोडपाली टीम इस मुकाबले में बनी रहेगी। यस अंपायर, थर्ड अंपायर बीमर के लिए रिव्यू, तो डीआरएस बैट्समैन कॉल है अंपायर। चलिए एक रिव्यू है बैट्समैन के पास, वो टीम के पास वो यूज करना चाहती है कि हाइट फैक्टर को चेक करना चाहते हैं कि ये बीमर कमर के ऊपर से है या नहीं, या कमर के नीचे गेंद है। इसके लिए परेश कड़के ने ये डीआरएस डिसीजन रिव्यू सिस्टम का इस्तेमाल करते हुए जो हर एक टीम के पास है। तीसरे अंपायर टीवी अंपायर पनवेल टेनिस क्रिकेट.in स्टार टेनिस क्रिकेट.in के माध्यम से ये स्क्रीन पर जरूर चेक करेंगे कि ये नो बॉल है या नहीं। यस अंपायर, इट्स अ फेयर डिलीवरी। सुनील तांडेल तीसरे अंपायर, इनका इशारा आता हुआ टीवी अंपायर। तो चलिए 2 ही रन मिलेंगे, 2 की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 14 रन। रन और गेंदों के बीच में फासला 11 गेंदें और 34 रनों की आवश्यकता। तो 11 गेंदों में 34 चाहिए थे। देखिए परेश कड़के के बल्ले पर गेंदें नहीं आ रही है, जो बड़े हिट के लिए जाने जाते हैं। कल 70 से अधिक रन ठोके थे, लेकिन मात्र आज परेश कड़के को पूरी तरीके से बांध कर रखा है गेंदबाजी करने वाली गावदेवी 11 घोट टीम ने। समीकरण बदलेगा, 10 गेंदों में चाहिए 33 रनों की आवश्यकता। रन अब नहीं तो कब नहीं, लड़ेंगे तो ही मुकाबले में आप बचेंगे। गेंदबाज तैयार, शॉट बड़ा इस बार, हवाई यात्रा की है सीधा लॉन्ग ऑफ के ऊपर से। इट्स अ बिग 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 हिट।
थैंक यू डीजे। 9 गेंदों में चाहिए 27 रनों की आवश्यकता। गेंदबाज तैयार। इस बार शॉट खराब था लेकिन फील्डर कोई मौजूद नहीं है। इनफील्ड में दूर से खिलाड़ी आएंगे, दूसरे की कोशिश मना कर दिया परेश कड़के ने। जानते हैं जो रन आने चाहिए थे वो रन जरूर बने। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 22 रन। 8 गेंदों में चाहिए 26 रनों की आवश्यकता। सपनों को अपने सांसों में रखो, मंजिल के अपने बाहों में रखो। हर एक जीत आपकी होगी, बस अपने लक्ष्य को अपनी निगाहों में रखो। 8 गेंदों में चाहिए 26 की दूरी। परेश तैयार। हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में, गैप में जरूर जाकर गिरेगी लेकिन फील्डिंग बेहतरीन नजर आती हुई। एक ही रन। वेरी गुड कमबैक बाय द बॉलर प्रीतम पाटिल। एक के रन के लिए तालियां गूंज रही है, एक डॉट बॉल के लिए तालियां गूंज रही है। ये मैदान में दर्शक आप देख रहे हैं ना, पूरी चारों तरीके से इस मुकाबले का आनंद लेते हुए। खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावट से लड़ तो सही, सब होगा हासिल, तू अपने जीत पर अड़ तो सही। देखिए ऑफ स्टंप यॉर्कर, अंपायर की तरफ देखा था शक की बुनियाद से। सैंडी पालकर चालाक अंपायर है, इनकी आंखों से बचना मुश्किल होता है। और ये लीजिए उनका ये निश्चित तौर पर डिसीजन आता हुआ डॉट बॉल। ओवर की समाप्ति, ओवर नंबर समाप्त हुआ टोटल तीसरा। 3 ओवर के बाद रन बने हैं 23। अब चाहिए 6 गेंदे 25 रनों की आवश्यकता। डीजे थँक्स डीजे मास्टर। अतिशय दमदार खऱ्या अर्थाने संगीत। गेल्या वर्षीचा अजय पवार 100 किंगमेकर त्यांच्या माध्यमातून जी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली, 100 किंगमेकर संतोष म्हात्रे माजी सरपंच नितलास आणि आमदार चषक क्रिकेट स्पर्धेला 25,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य आहे अलंकार शेठ पाटील रोडपाली आणि आदित्य पाटील साहेबांच्या वतीने 25,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य आहे। त्यांचा आम्ही श्री साई क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने आभार व्यक्त करत आहोत। बघा एक महत्त्वाची अनाउन्समेंट असेल कमिटीच्या माध्यमातून। संघ कोणीही जिंको, रोडपाली किंवा घोट, परंतु प्रेक्षकांचे पाठीराखे असतील, आपण मैदानाच्या बाहेरच जल्लोष करा, मैदानाच्या आतमध्ये येऊ नका। ही आम्हाला महत्त्वाची सूचना कमिटीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मिळाली आहे, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, याची आपण नोंद घ्या। तो बिल्कुल आने वाली गेंदें बची है 6। जीतने के लिए रन चाहिए मेरे ख्याल से 25 रनों की आवश्यकता। होनी को अनहोनी और अनहोनी को होनी का नाम है महेंद्र सिंह धोनी। ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में। अरे बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में। क्या 4 छक्के दागकर परेश इस मैच को फिनिश कर पाएंगे। राउंड द विकेट से लेफ्ट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद तेज रफ्तार से बीट किया, रफ्तार से गिरफ्तार किया इस बाएं हाथ के गेंदबाज संदेश ने। डॉट बॉल की समाप्ति। लग रहा था परेश कड़के का बल्ला इस मैदान में आग उगलेगा। जिस परेश कड़के ने कल वाकलन टीम के खिलाफ कयामत का कहर मचाया था, और उसी बल्लेबाज को मात्र गाउदेवी 11 घोट टीम ने शांत रखा है। 5 गेंदे 25 रनों की आवश्यकता। शिवा गोंदली का वो छक्का और उनके साथी बल्लेबाज सचिन ने दिया हुआ उनका साथ इस मुकाबले में। जबरदस्त कमबैक किया। ये लीजिए हेलीकॉप्टर लुक देने की कोशिश। अब तो पूरी तरीके से मुकाबला गाउदेवी घोट टीम के गिरफ्त में आ चुका है। वादे से अपने मुकरेंगे नहीं, जब ठान ली है मंजिल पाने की तो उसे पाने से पहले रुकेंगे नहीं, यही दर्शाती हुई दोनों टीमें। लेकिन अब समय निकलता जा रहा है। एक खराब गेंद इस मुकाबले में वापसी दिला सकती है, लेकिन वो गलती तो नहीं कर पाएंगे गेंदबाज। चलिए फिर से एक बार हेलीकॉप्टर लगाने की कोशिश। मुकाबला इस बार पूरी तरीके से गाउदेवी घोट टीम के गिरफ्त में आती हुई। 1 रन मिलेगा क्योंकि अब 3 गेंदों में चाहिए 24 रनों की आवश्यकता। तर सन्माननीय कोपरा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय संतोष तांबोली साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। त्यांचं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत स्वागत आहे। एक समय लग रहा था कि बल्लेबाज मेरे ख्याल से शशि ने अभिजित पाटील यांच्या घोट यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज। ओटो प्रवीण गायकर शशि ने एक समय छक्का दागा था कि मुकाबले में कमबैक करेंगे, लेकिन गेंदबाजों ने बल्लेबाजों के सामने पूरी तरीके से दमदार परफॉर्मेंस दिखाया और इस मुकाबले में पूरी तरीके से शाम स्पोर्ट्स रोडपाली टीम को पीछे रखा। ये लीजिए 1 ही रन मिलेगा। 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 25 रन। रन और गेंदों के बीच में फासला। अब गेंदें बची है टोटल 2 और जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता है। 1 साइडेड मैच। दर्शक आस लगाए थे। परेश कड़के 24वें गेंद तक टिके, 24वें गेंद तक रोशन
और ये मैच नहीं फिनिश कर पाए, ये रोडपाली टीम के लिए दुख की बात होगी। इससे बड़ा क्या होगा? जाते जाते ही सही, देर लगाई है, ये पहले आते तो मुकाबला फिनिश जल्दी होता, लेकिन अंपायर का इशारा का इंतजार करेंगे। इट्स फ्लाइट एट 6। थैंक यू डीजे। बिल्कुल एक गेंद और 17 रनों की आवश्यकता। बहुत देर हो चुकी है परेश के, मुकाबला हाथ से निकला। ये आमदार ट्रॉफी में ये चौथी टीम बनी है सुपर 4 में। थँक्स रॉकस्टार। आता जी दमदार लढत झाली, एका बाजूला गावदेवी गोट विपक्ष श्याम स्पोर्ट रोडपाली आणि या लढतीमध्ये गावदेवी गोट क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय